मुलं पालेभाज्या खात नाहीत किंवा टिफिन संपवून आणत नाही अशी तुमचीही तक्रार असेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी अगदी झटपट बनणारा पौष्टिक पदार्थ बनवतोय, जो मुलं अगदी आवडीने खातील. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी पाव कप मूग डाळ घेतली. यामध्ये थोडंसं पाणी घालून 2-3 पाण्याने ही मूग डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर इथे मी मूग डाळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ही आपण एका कुकरमध्ये काढून घेऊया. आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा बटाटा साल काढून अशा मोठ्या फोडी करून घेतलाय, तो घालूया. यामध्येच अर्धा ग्लास पाणी घालायचं. जास्त पाणी घालू नका, का ते पुढे सांगतेच. पाव चमचा हळद घालायची आणि थोडंसं यामध्ये तेल घालायचं. आता कुकरचं झाकण लावून कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर इथे कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या आहेत. वाफही पूर्ण निघालेली आहे आणि हे बघा, डाळ आणि बटाटाही छान मऊसूद असा शिजलेला आहे. आता याला आपण एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊया. आता इथे मी थोडीशी मेथीची भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. ही भाजी आपण या डाळीमध्ये घालायची. यातच 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धणे पावडर, 2 चमचे सांबर मसाला आणि 1 चमचा आमचूर पावडर घालायची. छान चटपटीत चव येते. आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला घातला तरीही चालेल. चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आणि आता हे सगळं साहित्य एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मेथीऐवजी दुसरी कोणतीही भाजी तुम्ही इथे घेऊ शकता. सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलं की जे आपलं पोटॅटो मॅशर असतं ना, त्याने व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं, म्हणजे सगळं साहित्य व्यवस्थित एकजीव होईल. आता यामध्ये लागेल तसं गहू पीठ घालून हे आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. जसं आपण चपात्यांसाठी पीठ मळतो ना, सेम त्याच पद्धतीने. एक्स्ट्रा पाणी वगैरे ॲड करण्याची गरज नाही. जर आपण डाळ शिजवताना जास्त पाणी घातलं ना, तर आपल्याला इथे जास्त गहू पीठ टाकावं लागेल. तर इथे मला बरोबर 2 वाट्या गहू पीठ लागलेलं आहे. आता यावर थोडंसं तेल लावून मऊ करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 5 ते 10 मिनिट मुरण्यासाठी ठेवायचं. तर इथे मी 10 मिनिट पीठ मुरण्यासाठी ठेवलं होतं. झाकण काढून परत एकदा मऊ करून घ्यायचं. नंतर याचा एक गोळा घेऊन सुक्या गव्हाच्या पिठामध्ये बुडवून छान असा पराठा लाटून घ्यायचा आहे. अलटून पलटून दोन्ही साईडने छान पराठा लाटायचा, म्हणजे पराठा छान टम्म फुगतात. तुम्ही हवं तर जशी आपण घडीची पोळी बनवतो ना, मध्ये तेल लावून, तसाही पराठा बनवू शकता, म्हणजे जास्त वेळ हे पराठे मऊ राहतात. तर इथे मी अगदी मध्यम जाडीचा पराठा लाटून घेतलाय. तवा छान गरम झाला की यावर थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आणि यावर हा पराठा टाकायचा. वरच्या साईडने थोडेसे बबल्स यायला लागले की पलटवून दुसऱ्या साईडने पण छान असा पराठा भाजून घ्यायचा. तुमच्या आवडीनुसार यावर तेल किंवा तूप लावायचं आणि अलटून पलटून छान खरपूस असे हे पराठे भाजून घ्यायचे. चवीला अप्रतिम लागतात. लहानच काय मोठेसुद्धा आवडीने खातात. एकदम मऊसूद असे बनलेले आहे आणि बराच वेळ असेच मऊसूदही राहतात. कडक वगैरे होत नाहीत. दह्यासोबत किंवा मग लोणच्यासोबत सर्व करू शकता. मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. एकदा नक्की बनवून बघा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.